तर नमस्कार मित्रांनो, आज आहे बुधवार. आज आमच्या गावचा बाजार आहे. तर आता आम्ही बाजार एक्सप्लोर करणार आहे. बाजार आमचा आत्ताच काही दिवसांपूर्वी चालू झालाय आणि हळूहळू प्रगती घेत चाललाय. खूप मोठा होत चाललाय. आत्ताच रिसेंटली आमच्या गावातील शाळेतील छोटी छोटी मुलं त्यांनी भाज्या पिकवून बाजारात आणलेल्या आहेत. तर त्यांना आपण बघूया. चला भेटूया आता बाजारात. घेतलं का बाजार तिकडे काय नाही. मला काय कळत नाही म्हाताऱ्या माणसाला पोरांनो. तुझ्या दुकानात काय तुम्ही बाजारात कधी बसले बाजारात लांब मी बाजारात 5 बाजार झाले माझे इथे आल्यापासून काय सगळं भेटलंय माझं. शिल्लक काय राहत माझं. प्रॉफिट बऱ्यापैकी पण आपलं जेम आपले पाहिजे एवढं. कशी दिली? 10 रुपये माप. मापात किती येतं? पलीकडे कांदा कसं? शाळेतील मुलं मुली भाज्या घेऊन त्यांनी शाळेत पिकवलेल्या भाज्या विचारल्या, तर त्यांना आपण थोडक्यात त्यांनी भाज्या कशा पिकवल्या, कशा प्रकारे मशागत केली त्याबद्दल थोडंसं अनुभव घेऊ. चला. कोबी 10 रुपये आणि कोथिंबीर देशी आहे ती 5 रुपयाला 1 पेंट आहे आणि टोमॅटो 30 रुपये किलो. तर तुम्ही पाहिलं असेल आता सगळं केंद्रीय पद्धतीचं आहे. हे बघू शकता 15 रुपयाला लिहिलेलं आहे कोबी पटली. कोबी आहे, कोबी पण चांगला कोबी आहे. 20 रुपये किलो कोबी दिलेला आहे. हा पिकवायला किती दिवस? तुला कसं येते का? 3 महिने येईल का? चांगल्या प्रकारे फोन आहे. फोन बघू शकता. तर हे सर्व शाळेच्या शाळेमध्ये शाळेच्या परत मातीमध्ये चांगल्या प्रकारे यांनी पिकं आणली आहे. धन्यवाद. आता घेतलं तुम्ही पाहिलं असेल की शाळेत छोट्या छोट्या मुलांनी कशा प्रकारे झाड लावून त्यातून फळं वगैरे मिळवली. त्यांचं खूपच अभिनंदन आहे की त्यांनी अशा प्रकारची फळे वगैरे लावून गावामध्ये विकायला आणली. खूपच छान प्रकारे अशी सेंद्रिय शेती केलेली आहे. सेंद्रिय कोणताही ना तसा न वापरता केलेली अशी शेती होती ती. साधा कसा? तुला आतापर्यंत बाजार मागच्या पेक्षा तरी आता चांगला वाटतं. भाज्यांची जवळ तुला बाजाराबद्दलचा अनुभव थोडक्यात सांगू तर प्रथमतः तुकल्या गावात तरी बाजार भरत नव्हता. तर त्यांनी बाजार भरून अतिशय सोयीचं काम केलेलं आहे गावासाठी आणि बाजार भरवल्यामुळे आता इथे फार सोय झालेली आहे आणि अतिशय फ्रेश आणि चांगला माल भेटत आहे. आणि गावातील भावापेक्षा तर वाटतं भाव हा सेमच आहे, फारसा फरक नाही. पण बाहेर लांब जाण्यापेक्षा पेट्रोल घालवण्यापेक्षा कुठे आपला स्वस्त आणि माल घेतला. कसं वाटतं तुला मंचुरियन? कसं वाटतंय खायला विला? एक नंबर आहे.
किती रुपयाला भेटलं मंचुरियन? मंचुरियन खाल्लं कसं वाटतं तुला मंचुरियन? एक नंबर. क्वालिटी एक नंबर आहे. तेल वगैरे फक्त शेजवानचे कमी होते. नेक्स्ट टाइम त्याला सांगतो शेजवान घेऊन यायला. बाकी 5 रुपयाला ठीक आहे, क्वांटिटी कमी आहे पण बेस्ट आहे. धन्यवाद स्वरूप. आदित्य, तर आपला बाजार भरलाय, तुला कसं वाटतंय बाजार आपला गावचा? अतिशय चांगलं वाटतंय, कारण शुक्रवारी माणसांना कसं बाजारला जावं लागत होतं आणि आता आपल्या गावातच बाजार झालेला आहे दर बुधवारचा आठवडे बाजार. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांना अतिशय बरं वाटतं इथं की आपला भाजीपाला चांगला भेटतो, आपला ताजा भारी वाटतंय. सगळं मासे बिसे चालत बघू शकता, इकडे मासे आले आणि इकडे खायला सगळं व्यवस्थित. ह्या बुधवारी आताही खायला आले, म्हणजे ग्रोथ होते आपल्या बाजारामध्ये, अशी ग्रोथ होणार आहे. अतिशय भारी चाललेला आहे आपला. आपल्या बाजारामध्ये फळभाज्या कशा प्रकारे मिळतात? स्वस्त वगैरे काय? हा, स्वस्त आहे आपल्या बाजारात. सध्या स्वस्त आहे. पेरू, केळी अतिशय चांगल्या रेटनं आपल्याला भेटत आहेत. तर तुझा अनुभव कसा आहे की मागचा बाजार आणि आत्ताच्या बाजारामध्ये अनुभव? आता ह्या बाजारात गेल्या बाजारापेक्षा दुकानं वाढलेली आहेत आणि असंच ग्रोथ होणार आहे. आता काही आठवडे झाला आपला बाजार चालू झालेला आहे आणि अशीच ग्रोथ होणार आहे आणि माणसांनी सहकार्य करावं. गावातील सगळ्या माणसांनी या बाजाराला सहकार्य करायचंय आणि वाटरला न जाता इथं सर्वांनी बाजार करायचा.